हॅलो फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत एक अप्प्यांची रेसिपी शेअर करणार आहे आणि ती म्हणजे काकडीचे गोड अप्पे। हे अप्पे तुम्ही श्रावण महिन्यात आता नैवेद्यासाठी करू शकता आणि मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता आणि सकाळची ब्रेकफास्ट व संध्याकाळी चहाबरोबर सुद्धा तुम्ही हे अप्पे करून खाऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण गोड अप्पे करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी 1 कप गहू पीठ घेतलेला आहे, अर्धा कप रवा, बारीक रवा घेतलेला आहे। मी गहू पीठ ज्या कपने मोजलेला आहे त्याच कपने मी अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे। इथे मी अर्धा कप बारीक गूळ चिरून घेतलेला आहे, 1 मोठा चमचा दही घेतलेला आहे, अर्धा कप दूध घेतलेला आहे। इथे 1 हिरवी काकडी मी घेतलेली आहे। याच्या जागी तुम्ही पांढरी काकडी सुद्धा बाजारात मिळतात, ती सुद्धा इथे वापरू शकता आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे। बाकीचं जे साहित्य इथे लागणार आहे अप्पे करायला ते मी मग पुढच्या प्रोसेसमध्ये सांगणार आहे। मी इथे काकडीची साल काढून घेतलेली आहे। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही सालीसकट सुद्धा ही काकडी किसून घेऊ शकता आणि आता ही आपण काकडी बारीक किसून घेऊया। घेतलेलं सर्व साहित्य आता आपण एका भांड्यात काढून घेऊया। इथे मी रवा, गूळ, गहू पीठ, दही आणि आता आपण जे किसलेलं काकडी आहे ती काकडी आता या कपने मोजून घेऊया। ही काकडी बरोबर आता अर्धा कप झालेली आहे। ही काकडी पण आता यातच घालून घेऊया आणि हे सर्व साहित्य आता थोडं थोडं दूध घालून दाटसर मिश्रण बनवून घेऊया। अर्धा कप दूध वापरून मी हे मिश्रण दाटसर भिजवून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपण झाकून असंच अर्धा तास ठेवून देऊया, म्हणजे यातला रवा घातलेला छान फुलेल आणि जो गूळ आपण घातलेला आहे तो छान विरघळणार। अर्धा तास झालेला आहे आणि आपला रवा छान फुलून आलेला आहे आणि गूळ पण व्यवस्थित विरघळलेला आहे। आता यातच आपण बाकीचं साहित्य घालून घेऊया। इथे मी थोडे काजू बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालून घेतलेले आहेत आणि 2 चमचे ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे आणि इथे मी आता चिमूटभर मीठ घालत आहे। हे सर्व साहित्य आपण आता व्यवस्थित मिसळून घेऊया आणि एकसारखं बॅटर बनवून घेऊया। आता यातच मी चिमूटभर सोडा घातलेला आहे। सोडा तुम्हाला पाहिजे तर घाला, तुम्ही खात नसाल तर सोडा यात घातला नसला तरी चालेल। सोडा घातल्यामुळे हे अप्पे थोडे हलके होतात, म्हणून मी इथे फक्त 1 चिमूटभर सोडा वापरलेला आहे। आता इथे मी फक्त 1 चमचा पाणी घातलेलं आहे आणि असे हे बॅटर आता आपण व्यवस्थित दळून एकसारखं करून घेऊया। आता बॅटर आपलं रेडी आहे। इथे मी अप्पे काढण्यासाठी अप्पे पॅन गॅसवर ठेवलेला आहे। अप्पे पॅन गरम झाल्यावर त्यात आता थोडं थोडं तूप घालून आपण अप्पे बॅटर घालून घेऊया। इथे मी 1 चमचा हे बॅटर अप्पे पॅनमध्ये घालून घेतलेला आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम मीडियम ठेवा अप्पे घालताना आणि घालून झाल्यावर मग लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटे हे एका बाजूने अप्पे छानपैकी भाजून घ्या। इथे आपलं बॅटर घालून झालेलं आहे। आता यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे आपण हे अप्पे आता भाजून घेऊया। 3 मिनिटे झालेले आहेत। आता झाकण उघडून आपण हे अप्पे परतून घेऊया। वा, छान कलर आलेला आहे, अगदी सोनेरी सुरेख कलर आलेला आहे। यात आपण गूळ घातलेला आहे म्हणून याचा हा कलर असा छान आलेला आहे। आता हे सर्व अप्पे आपण परतून दुसऱ्या बाजूने पण असे सोनेरी भाजून घेऊया।
बघा, मध्यभागी जे अप्पे असतात ते लवकर भाजून होतात. हे बाजूला अप्पे करा आणि जे बाजूला अप्पे आहेत ते मध्यभागी घालून अप्पे व्यवस्थित भाजून घ्या. आपले दोन्ही बाजूने अप्पे आता छान भाजून झालेले आहेत. आता हे अप्पे आपण काढून घेऊया आणि दुसरे अप्पे आपण घालून घेऊया. चला तर आता राहिलेले सर्व अप्पे आपण असेच भाजून घेऊया. हे अप्पे बॅटर घालत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि बॅटर घालून झाल्यावर झाकण घातल्यावर गॅसची फ्लेम लो करून हे अप्पे छान खरपूस भाजून घ्या. आपण घेतलेल्या बॅटरमध्ये हे 30 अप्पे बनवून झालेले आहेत. हे बघा, छान टम्म मऊ आणि जाळीदार अप्पे आपले बनवून तयार आहेत. एक तुम्हाला मी तोडून दाखवते. हे बघा, छान मऊ अप्पे, जाळीदार अप्पे बनलेले आहेत. तयार आहेत आपले काकडीचे गोड अप्पे. खायला या. काकडीचे हे गोड अप्पे खायला छान लागतात आणि पौष्टिक पण आहेत. तर यात आपण गहू पीठ, रवा, काकडी, गूळ हे पदार्थ घातलेले आहेत आणि अप्पे बनवताना आपण तुपाचा वापर केलेला आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.